शाबाश, जा अभी बना। ये डाल। क्या बनाने जा रहे हो आप? गोली, पापा खिचड़ी बनाने जा रहे हैं। खिचड़ी? अरे वो तो दया आंटी भी कितना मस्त बनाते थे, ऊपर वो तेल डाल के और मिर्ची डाल के बहुत टेस्टी लगता था, खाने का मजा आ जाता था। ये डाल। हाय फ्रेंड्स, तर आजची माझी रेसिपी आहे गुजरातची फेमस अशी ज्याला म्हणतात खिचू। हे सुरतची फेमस डिश आहे जे की खूप छान लागते आणि बनवायची पद्धतही खूप सोपी आहे। तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे ते कशी बनवली जाते। त्यासाठी आपल्याला लागणार आहे राईस फ्लोअर 1 कप, पाणी 3 कप, मीठ 1 चम्मच आणि पापड खार हवं आहे आपल्याला। आणि त्यासोबत लागणार आहे हिरवी मिरची आणि कोथिंबीर आणि जिऱ्याची पेस्ट आणि मीठ लागणार आहे आपल्याला। तर हे साहित्य आहे जे त्याच्यामध्ये आपण यूज करणार आहोत। जिरेही लागणार आहे, तीळ लागणार आहेत, ओवा लागणार आहे। आणि चला तर मग स्टार्ट करूया। सर्वात आधी आपल्याला 3 कप पाणी उकळायला ठेवायचं आहे। आता हे पाणी उकळलं आहे, असं छान उकळी येऊ द्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जी आपण पेस्ट बनवली आहे मिरची आणि कोथिंबीर जिऱ्याची ती घालायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये तीळ आणि ओवा हे दोन्ही मिक्स करायचे आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे 1 चमचा आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पापड खार टाकायचं आहे। हां, हे पापड खार वगैरे बनत नाही आहे, तर पापड खार आपल्याला कंपल्सरी ॲड करायचं आहे। आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेलही टाकायचं आहे आणि हे मी आता ह्याच्यामध्ये पापड खार ॲड केलं आहे आणि थोडा वेळ आपल्याला ह्याला उकळी येऊ द्यायची आहे छान अशी। हे बघा, हे उकळी आली आहे। आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि छान असं बेलननी आपल्याला ह्याला मिक्स करायचं आहे। खूप इझी आहे आणि खूप लवकर बनणारी डिश आहे आणि हे तुम्ही पावसाळ्यात किंवा हिवाळ्यामध्येही खाऊ शकता। पौष्टिक पण आहे कारण की राईसपासून बनलेली डिश आहे। तर छान असं ह्याला बारीक गॅस करून आपल्याला छान या बेलननी आपल्याला ह्याला मिक्स करायचं आहे। आणि आत्तापर्यंत ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा, जेणेकरून मी अशी छान छान डिश तुमच्यासाठी बनवाल आणि तुम्हाला बनवून खायला मजा येईल। तर बघू शकताय हे छानपैकी मिक्स झालं आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये काहीच ॲड नाही करायचं, ह्याला शिजू द्यायचं आहे 5 ते 7 मिनटं। आता मी ह्याला झाकून ठेवते आणि वाफ येऊ देते। आता मी ह्याचा मसाला तयार करत आहे। हा मी गरम मसाला घेतला आहे आणि त्याच्यामध्ये मी लाल मिरची पावडर टाकली आहे आणि थोडंसं मीठ घालणार आहे। तसं तर ह्याच्यामध्ये लोणच्याचा मसाला टाकून खाल्लं जातं, पण आम्हाला तो मसाला जास्ती आवडत नाही, त्यामुळे आम्ही हा मसाला बनवतो आणि हा मसाला टाकून खात असतो। तर तुम्ही पण नक्की ट्राय करा हा मसाला। आता आपण बघू शकतो हे 5 मिनटं होऊन गेले आहे आणि आपलं असं मस्त खिचू तयार झालं आहे आणि हे गरम गरमच खायला पाहिजे। त्यामुळे मी तर आता अजिबात वेट नाही करणार आहे आणि मला असं पण खूप भूक लागलेलीच आहे, तर मी गरम गरम खाणार आहे। तर प्लीज तुम्ही पण नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि मला सांगा तुम्हाला आवडली का नाही। आता ह्याच्यामध्ये आपल्याला कच्चं तेल टाकायचं आहे, शेंगदाण्याचं तेल, आणि छान असा वरनं मसाला टाकायचा आहे आणि मस्त गरम गरम पाऊस बघत किंवा तारक मेहता बघत किंवा तुमचा जो काही फेवरेट शो असेल ते बघत तुम्ही खाऊ शकता आणि छान एन्जॉय करू शकता। तर व्हिडिओ बघण्यासाठी थँक्यू सो मच।